नमस्कार. न्यूज राजापूर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही घेऊन आलो आहोत राजापूर आणि तालुका परिसरातील घडामोडींचा आढावा. शिवरायांच्या पावन भूमीत धोपेश्वराच्या छत्रछायेत सहकाराची गंगा वाहू गोरगरिबा सहाय्य होऊ. उंच भरारी चला घेऊया आपल्या बँकेला पुढे नेऊया. सर्वांची हक्काची राजापूर अर्बन बँक. बहात्तरावा प्रजासत्ताक दिन मंगळवारी राजापुरात थाटामाटात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेने उभारलेल्या ॲक्टिव्हिटी सेंटर आणि गणेश घाट सुशोभीकरण या उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद मध्ये उभे राहतील. कार्यक्रम सुरू असताना कोणाचाही आवाज येणार नाही, कोणीही बोलणार नाही. जो लौट के घर ना तमाम सावधान होंगे, सावधान. राष्ट्रीय झंडे को राष्ट्रीय सलामी देंगे. सलामी दो. जनगणनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे लो. 3 कौमें नारे लगाएंगे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. तमाम विश्राम होंगे. विश्राम.
यानंतर ठीक 9:15 वाजता शासकीय ध्वजारोहण हे राजीव गांधी मैदानावरती होईल. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा. कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी. जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. थी खून से लथपथ काया. सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत.
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अनिल परब यांनी आमदार राजन साळवी यांच्यासह राजापूर शहरातील राजापूरची घडी म्हणजे राजापुरातील ब्रिटिशकालीन वाखारीला भेट दिली. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून भव्य शिवसृष्टीमध्ये पुनर्निर्माण व्हावे म्हणून या ठिकाणी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत. यावेळी समितीचे महेश मयेकर, नगराध्यक्ष जमीर खलिपे, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, शिवसृष्टी पुनर्निर्माणचे संदीप देशपांडे, ऋषिकेश कोळेकर, अनिल कुडाळी, विनय गुरव, सौरभ खडपे, अभय मेळेकर, संजय पवार तसेच खडपेवाडी मंडळाचे अध्यक्ष विजय कुबडे उपस्थित होते. राजापूर नगर परिषदेच्या वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगणावर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी सेंटरचा शुभारंभ पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी झाला. या कार्यक्रमाला आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलिपे, शिवसेनेचे विरोधी गटनेते विनय गुरव तसेच नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. माननीय नामदार विधानसभा सदस्य यांचे स्वागत नगराध्यक्ष पुष्पगुच्छ करत आहेत. त्यानंतर माननीय ॲडव्होकेट हुस्नबानू खलिपे मॅडम, माजी विधान सदस्य यांचे स्वागत नगराध्यक्ष पुष्पगुच्छ करत आहेत. तसेच शिवसेना राजापूर तालुक्याचे कोळेकर साहेब यांचे स्वागत नगराध्यक्ष पुष्पगुच्छ करत आहेत. तहसीलदारांचं स्वागत माननीय नगराध्यक्ष पुष्पगुच्छ करते. नावे योजना सन 2018-19 जिल्हा नियोजन यामध्ये 93 लक्ष अंदाजे 93 लक्ष खर्च करून राजापूर नगर परिषद हद्दीमध्ये राजीव गांधी क्रीडांगण येथे ॲक्टिव्हिटी सेंटर बांधण्यात आलेलं आहे. सदरचा ॲक्टिव्हिटी सेंटर बांधण्यासाठी राजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाजी साळवी हे आग्रही होते आणि त्याचबरोबर तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी वायकर साहेब हेही आग्रही होते. परंतु या ॲक्टिव्हिटी सेंटर बांधण्यासाठी राजापूर नगर परिषद ही पूररेषेमध्ये असल्यामुळे, राजापूर नगर शहराचा भाग पूररेषेमध्ये असल्यामुळे या ॲक्टिव्हिटी सेंटरसाठी जागेची उपलब्धता होत नव्हती. आमदार साहेब ही त्यासाठी पाठपुरावा करत होते. परंतु नगराध्यक्ष इलेक्शन झाल्यानंतर, माझ्याकडे झाल्यानंतर आणि आमदार साहेब आणि आम्ही मिळून ही जी क्रीडांगणामध्ये एक कोपरा होता जो ओसाड पडलेला होता, तिथे बऱ्याचपैकी डम्पिंग ग्राउंड सारखं माती वगैरे टाकली होती, तो हा परिसर आपण डेव्हलप करून इथे एक राजीव गांधी क्रीडांगणमध्ये लोकांसाठी वॉकिंग ट्रॅक, ॲक्टिव्हिटी सेंटर आणि एक छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे. त्यासाठी राजापूर नगर परिषदेला 93 लाख रुपये मंजूर करून दिल्याबद्दल आमदार साहेबांचे आम्ही खूप आमदार साहेब आणि पालकमंत्री रवींद्र वायकर साहेबांचे खूप आभारी आहोत. सर, या राजीव गांधी स्टेडियमवरती बऱ्याच मागण्या होत्या. त्याच्यामध्ये क्रीडांगणावरती क्रिकेट खेळत असताना लोकांना स्टेज नव्हता. लहान मुलांना जेव्हा खेळाचे क्रीडा स्पर्धा होतात तेव्हा इथे टॉयलेट बाथरूमची सोयी सुविधा नव्हती, पाण्याची सुविधा नव्हती.
ते ऍक्टिव्हिटी सेंटरचे मिळालेल्या त्या निधीमध्ये त्या सर्व आम्ही नगर परिषद प्रशासन आणि नगर परिषद लोकप्रतिनिधी सामावून घेऊन एकाच बिल्डिंग मध्ये सगळ्यांच्या सोयी करायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जेव्हा क्रीडा स्पर्धा होतील तेव्हा त्याच्यासाठी स्टेजचा उपयोगी होईल. लहान मुलं येतील त्याच्यासाठी टॉयलेट बाथरूमची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना संध्याकाळी किंवा सकाळी वॉकिंग ट्रॅक करण्यासाठी जॉगिंग ट्रॅक केलेला आहे आणि छोटंसं गार्डन केलेलं आहे. त्यामुळे राजापूर नगर परिषदेने या नाविन्यपूर्ण योजनेमधून 93 लाखाचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. राजापूर नगर परिषद ही क वर्ग नगर परिषद आहे. त्यांना साहेब ह्याला जरी 93 लाख मंजूर झाले असले तरी 5 लाखाचा निधी अजून आलेला नाहीये. 89 लाख झालेले आहे. तो आपल्याकडून लवकरात लवकर देण्यात यावा, कारण कॉन्ट्रॅक्टरचं बिल अदा करण्यात त्यामुळे अडचण आलेली आहे. सर त्यासाठी मी आपल्याला एक पत्र देत आहे त्यासाठी. आणि तसेच सर राजीव गांधी क्रीडांगणावर अर्ध्या भागामध्ये जॉगिंग ट्रॅक झालेला आहे, त्याचा अर्ध्या जॉगिंग ट्रॅकचं काम रखडलेलं आहे. त्यासाठी थोडासा निधी आम्हाला जर आपल्या योजनेतून मिळाला तर ते हे पूर्ण राजीव गांधी स्टेडियम एक पर्यटन स्थळ सारखं आपल्याला ते करता येईल. सर आपण इथे आलात साहेब आणि आम्हाला वेळ दिलात, त्यामुळे आम्ही राजापूर नगर परिषद करते आपले पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि आपले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. राजीव गांधी क्रीडांगण ऍक्टिव्हिटी सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित माझे सहकारी आमदार राजनजी साळवी, माझ्या विधान परिषदेमधल्या कित्येक वर्षाचे सहकारी कलिकेताई, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर पदाधिकारी, इथे उपस्थित असलेल्या बंधूंनो, लोकप्रतिनिधींची कामं आणि लोकांची गरज यांची सांगड घालण्याचं काम हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होत असतं. आणि या शहराची गरज बघता या शहराला एक चांगलं ऍक्टिव्हिटी सेंटर असलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचा आग्रह राजनजी साळवी यांचा होता. परंतु कुठलंही काम करताना, शासकीय काम करताना कितीही मनात इच्छा असली तरी निधीची पूर्तता, त्याच्यासाठी बाकी लागणारी सरकारी यंत्रणा, या सगळ्यातला मार्ग काढणं तसं सोपं काम नसतं. परंतु राजन साळवी, रवींद्र वायकर या सगळ्यांच्या मदतीने ऍक्टिव्हिटी सेंटरची संकल्पना तर पूर्ण होऊ लागली, परंतु त्याच्यासाठी जी जागा लागणार होती ती जागा आपण कलिके मॅडम या सगळ्या आपल्या प्रयत्नाने ही जागा मिळाली. आणि या शहरातील लोकांची जी महत्वाची गरज होती की स्वतःला आणि कुटुंबियाला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या ऍक्टिव्हिटीज लागतात करायला, मी आता येताना बघितलं महिलांसाठी हॉल आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, समोर क्रीडांगण आहे, म्हणजे उद्या इथे भविष्यात योगा चालू होतील, जिम चालू होईल, बाकीचे जे सगळे जे काही स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, कारण मैदानाच्या बाजूला असल्यामुळे, अगदी बरोबर मैदानाच्या बाजूला असल्यामुळे मैदानी खेळ आणखीन अशा प्रकारचे मल्टीपर्पज हॉल याचा एकत्र संगम तुम्ही घडवून आणलेला आहे. आणि म्हणून एक अतिशय चांगला दर्जेदार कार्यक्रम किंवा दर्जेदार वस्तूचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं. खरं म्हणजे माझा त्याच्यावरती काही अधिकार नसला पालकमंत्री म्हणून, कारण वायकरांनी त्यावेळेला केलं होतं, परंतु एखाद्याच्या नशिबात असतं उद्घाटन करणं, तर माझ्या नशिबात ते उद्घाटन करणं होतं. परंतु एवढं नक्कीच सांगेन की मी देखील कार्यकर्त्यांमधूनच इथपर्यंत पोहोचलोय. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जी काही धडपड असते, लोकप्रतिनिधींची काही धडपड असते, त्याच्या पाठीमागे पालकमंत्री म्हणून मजबूतीने उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे माझं कर्तव्य सतत पार पाडील. या ऍक्टिव्हिटी सेंटरच्या बाबतीमध्ये जसं आपण सांगितलं की काही निधीची कमतरता आहे किंवा काय, जिमचं साहित्य अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा नक्की पूर्तता केली जाईल. त्यासाठी आवश्यक तो निधी मी आपल्याशी बोलून कशा पद्धतीने करायचं ते ठरवतो. परंतु एकच आल्यावरती ते आनंद झाला की शहराची गरज पूर्ण करण्याचं काम आज लोकप्रतिनिधींच्या हस्ते झालं आणि मग अशा कामामध्ये आमचे देखील त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे हे एका जाणीवेतना मी आज इथे आलोय. मला पूर्ण खात्री आहे की आपण सगळे मिळून हातात हात घालून लोकांच्या या विकासासाठी किंवा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि पूर्ण राजापूरची जनता आपल्याला याच्या बाबतीमध्ये मदत करेल, आपल्याला साथ देईल असा विश्वास करून
आज 71व्या प्रजासत्ताक दिनाची मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत रिफायनरी समर्थकांनी सध्या जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मंगळवारी रत्नागिरी येथे उपोषणही छेडण्यात आले. दरम्यान राजापूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी मुख्यमंत्री लवकरच या समर्थकांची भेट घेतील असे आश्वासित केले. तर त्याबाबतीत काय भूमिका आहे? याच्याबाबत त्याची काय भूमिका घ्यायची आहे, शिवसेनेने अगोदर जी भूमिका घेतली आहे या भूमिकेवरती एक पूर्ण विचार करून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. आणि मुद्दा याच्यात असा आहे फक्त की राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेची भूमिका ही प्रकल्पाच्या विरोधात होती. आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे ते सरकार जसं विरोधकांची शिवसेनेने बाजू ऐकून घेतली तसे प्रकल्प समर्थकांची पण एक बाजू आहे आणि ती ऐकून घेणार की नाही घेणार नका नाही. प्रत्येकाची बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाची बाजू ऐकायलाच पाहिजे आणि ते ऐकून घेणारच आहे. म्हणजे गेले 1 वर्ष असं आहे मुद्दा की 1 वर्ष मुख्यमंत्र्यांचे मागच्या 10-12 महिन्यात आपण बघताय या सगळ्या कोरोनाच्या कालावधीमध्ये गेल्या आता ही मागणी आलेली आहे. त्याच्या बाबतीत आपल्याला मागच्या वेळेला सांगितलं त्या प्रोसेसमध्ये आहे. आपल्याकडनं काहीतरी पत्र केली आहेत, आपल्याला कळवलं जाईल त्याच्या बाबतीमध्ये.